हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बँक अकाउंटचा सिफ्ट कोड म्हणजे BIC कोड ऍक्च्युली होते काय आणि आपल्याला त्याची गरज केव्हा असते. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतो आणि आपले गुगल ऍडसेन्स मध्ये $10 कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला बँक डिटेल भरावी लागते. ती बँक डिटेल मध्ये एक फॉर्म येतो, त्या फॉर्म मध्ये सिफ्ट कोड BIC कोड असं नाव दिसतो आणि तो भरण्यासाठी आपण बँक मध्ये जातो. तर काही बँकवाल्यांना तर सिफ्ट कोड माहीतच नसते आणि मग आपण काय करायला पाहिजे. कारण तर त्यामध्ये त्याची चुकी नसते फ्रेंड्स, कारण प्रत्येक बँकमध्ये सिफ्ट कोड नसतो आणि सिफ्ट कोड शिवाय आपल्याला युट्यूबचं पेमेंट मिळणार नाही. कारण आपला जो युट्यूबचा पेमेंट आहे तो अदर कंट्री मधून येतो आणि ट्रान्झॅक्शन साठी आपल्याला सिफ्ट कोडची आवश्यकता असते. तर मग सिफ्ट कोड आणायचं कुठून? तर सिफ्ट कोड बद्दलची पूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे. तर नमस्कार फ्रेंड्स, मी आहे उज्ज्वला बंदे आणि स्वागत करते तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होतो आणि मग आपल्याला बँक डिटेल भरावी लागते आणि बँक डिटेल मध्ये एक ऑप्शन येतो सिफ्ट कोड BIC कोड म्हणून. मी साईडला लावत आहे असं सिफ्ट कोड BIC कोड असं. तर मग आपण बँक मध्ये जातो आणि बँकवाल्यांना विचारतो, तर सिफ्ट कोड म्हणजे त्यांना माहीतच नसते आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम खेडेगावातील ब्रांच मध्ये येतो, कारण प्रत्येक ब्रांच मध्ये सिफ्ट कोड नसतो. तर सिफ्ट कोड ऍक्च्युली हेड ऑफिस जे असते बँकच्या, कुठल्या पण बँकचं जे हेड ऑफिस असते त्या हेड ऑफिस मध्ये सिफ्ट कोड असतो. तर काय होते ना की आपल्याला सिफ्ट कोड करिता हेड ऑफिसला जावं लागते. तर कधी कधी असा प्रॉब्लेम येतो की आपल्याला हेड ऑफिसच माहित नसतो. मग अशामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, कारण विदाऊट सिफ्ट कोड आपलं पेमेंट तर येणार नाही आणि पेमेंट तर आपल्याला पाहिजेच असतो. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. आपल्या इंटरनेटचा यूज करून आपण सिफ्ट कोड घर बसल्या मागवू शकतो. तर एक वेबसाईट आहे, वेबसाईटचा यूज करून आपण सिफ्ट कोड मागवू शकतो. तर फ्रेंड, सगळ्यात आधी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि क्रोम ब्राउझर मध्ये bank.codes वेबसाईट ओपन करायची. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, त्यावरून तुम्ही क्लिक करा. नंतर आपल्याला सगळ्यात आधी कंट्री सिलेक्ट करायची आहे. ज्या कंट्रीचे तुम्ही आहात ती कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मी इंडियामधून बिलॉंग करते म्हणून मी इंडिया लिहत आहे. नंतर आपल्याला बँकचे नाव लिहायचे आहे. जे आपण बँकचे तुमचं खातं असेल त्या बँकचे नाव तुम्ही तिथं टाईप करा. मी माझ्या बँकचे नाव लिहित आहे, बँक ऑफ इंडिया. नंतर त्याखाली तुम्हाला सिटीचे नाव लिहायचे. इथं लक्षात ठेवायचे आहे फ्रेंड, जर तुमची बँक खेडेगावात असेल तर त्या खेडेगावाचे नाव इथे येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जवळची जी सिटी आहे त्या सिटीचे नाव इथं टाईप करायचे आणि जवळच्या सिटीचे नाव लिहिलं तरी आपला सिफ्ट कोड तोच असतो, म्हणून आपल्याला त्या सिटीचे नाव तिथं टाईप करायचे आहे. तर मी जवळच्या सिटीचे नाव टाईप करते आणि मग बघा सिफ्ट कोडच्या साईडला एक एरो दिसतो, ते एरोला क्लिक करायचे. ऑटोमॅटिक सिफ्ट कोड आपला तिथं शो होतो आणि तो घातल्यानंतर आपल्याला एक फॉर्म तयार होते, तो सिफ्ट कोडचा फॉर्म असते. तर अशा प्रकारे आपण घर बसल्या सिफ्ट कोड मागवू शकतो फ्रेंड्स. जर तुम्हाला सिफ्ट कोड बँकमधून मिळत नसेल तर अशा प्रकारे इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घर बसल्या सिफ्ट कोड मागवून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑल ठेवा, कारण मी असेच नवीन नवीन टिप्स ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येते. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स.